नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 5वीच्या वर्गाची मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, मॅथमॅटिक्स, परिसर अभ्यास या सर्व विषयांची द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण करणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर 5वीच्या वर्गाच्या तुम्हाला प्रथम सत्र, प्रथम घटक चाचणी, द्वितीय घटक चाचणी, द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 5वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। अगोदर आपण मराठी या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासू। प्रश्न पहिला अ, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा 3 गुणांसाठी, उत्तरांसहित वाचू। 1. पुस्तकाची दुनिया न्यारी आहे। 2. कुंभार हा निर्मितीचा धनी। 3. माणसासारखा माणूस होईल का। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, एका वाक्यात उत्तरे लिहा। 3 गुणांसाठी 3 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। 1. घरातील कचऱ्यात कोणकोणत्या वस्तू असतात। उत्तर: धूळ, कागदाचे कपटे, केसांचा गुंता, फळांची टरफळे, उरलेले शिळे अन्न वगैरे घरातील कचऱ्यात असतात। 2. रानात फिरायला मिळावे म्हणून वासरू काय करते। उत्तर: रानात फिरायला मिळावे म्हणून वासरू कळप सोडून जाते। तिसरा प्रश्न, लेखिकेचे आई बाबा कुठे जायची तयारी करीत होते। उत्तर: लेखिकेचे आई बाबा बोरगावला असलेल्या पालांवर जायची तयारी करीत होते। प्रश्न दुसरा अ, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा 3 गुणांसाठी। पहिला प्रश्न, सतत प्रश्न विचारा असे का म्हटले आहे। उत्तर: सतत प्रश्न विचारल्यामुळे उत्तरांमधून आपल्याला वेगवेगळी माहिती मिळते व आपल्या ज्ञानात भर पडते, म्हणून सतत प्रश्न विचारा असे म्हटले आहे। प्रश्न तिसरा अ, समानार्थी शब्द लिहा। 1. जग, दुनिया, विश्व। 2. निर्मळ, त्याचा समानार्थी शब्द आहे स्वच्छ। प्रश्न तिसरा ब, विरुद्धार्थी शब्द लिहा 2 गुणांसाठी। 1. आरोग्य, अनारोग्य आणि 2 आहे गरीब, त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे श्रीमंत। प्रश्न तिसऱ्यातील क प्रश्न, पुढील शब्दांमध्ये लपलेले शब्द सांगा 2 गुणांसाठी। 1. आठवण, त्यात लपलेले शब्द आहे आठ, आव, आन, आठव, वन आणि दुसरा आहे आजकाल, त्यामध्ये लपलेले शब्द आहे आज, जल, काज आणि काल। आता आपण हिंदी विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासू। प्रश्न पहिला अ, कोष्टक में से उचित शब्द चुनकर रिक्त स्थानों की पूर्ति करो 5 गुणांसाठी, उत्तरांसहित वाचू। 1. साइकिल गांव का लोकप्रिय वाहन है। 2. शहर में मकान कई मंजिले हैं। 3. दोनों भाइयों में बड़ा प्रेम था। 4. किसी नदी के किनारे एक बीज पड़ा था। 5वां विधान है 3 जनवरी बालिका दिवस है। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, निम्नलिखित प्रश्नों के उत्तर एक एक वाक्य में लिखो 5 गुणांसाठी। 1. जीवन किसका नाम है। उत्तर: जीवन चलने और आगे बढ़ने का नाम है। दूसरा प्रश्न, सावित्रीबाई कौन थी। उत्तर: सावित्रीबाई फुले महाराष्ट्र की प्रथम शिक्षिका थी। तीसरा प्रश्न, चिड़िया को बीज ने क्या कहा। उत्तर: चिड़िया को बीज ने कहा कि जमीन में गड़कर जब वह थोड़ा बड़ा हो जाए, उसमें डालियां और पत्तियां निकल आए, तब चिड़िया उसे खा ले। चौथा प्रश्न, मनोहरपुर गांव के लोग क्या करते थे। मनोहरपुर गांव के अधिकांश लोग खेती करते थे। 5वां प्रश्न, सब बच्चे किसके घर खेलने के लिए एकत्रित हुए हैं। उत्तर: सब बच्चे ध्रुवा के घर खेलने के लिए एकत्रित हुए हैं। प्रश्न दूसरा, निम्नलिखित शब्दों के विरुद्धार्थी शब्द लिखो 2 गुणांसाठी। 1. आगे, पीछे। 2. दिन, रात। 3. अधिक, कम और चौथा क्रमांक है सुखी, दुखी। प्रश्न तीसरा, लिंग पहचानो 3 मार्क के लिए। 1. पेड़, पुल्लिंग। 2. बूंदे, स्त्रीलिंग और 3. किताब, स्त्रीलिंग। आता आपण इंग्रजी या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासू। इंग्लिश या विषयाची प्रश्नपत्रिका क्वेश्चन 1, फिल इन द ब्लँक्स, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा 4 गुणांसाठी आहे। त्या ठिकाणी आपण
उत्तरे लिहून घेतलेली आहे। क्वेश्चन 2 राईट साऊंड वर्ड्स 3 मार्क्ससाठी आहे। उदाहरण दिलेलं आहे त्यांनी बीप बीप, फर्स्ट आहे डिंग डॉंग, सेकंड टिंग टिंग, थर्ड ट्रिंग ट्रिंग, फोर्थ टॉक टॉक, फिफ्थ टिक टॉक, सिक्स क्लॅप क्लॅप। क्वेश्चन 3 राईट 4 लाईन्स ऑफ एनी पोयम, कोणत्याही कवितेच्या 4 ओळी लिहायच्या आहेत 4 गुणांसाठी। कॅट्स पुर, लॉयन्स रोर, आउल्स हूट, बियर्स स्नोर, क्रिकेट्स क्रीक। क्वेश्चन 4 राईट 5 नेम्स ऑफ गार्डन रिलेटेड वर्ड, बागेतील 5 वस्तूंची नावे लिहायची आहेत 4 गुणांसाठी। उत्तर प्लांट्स, ट्रीज, फ्लावर्स, ग्रास, वीड्स, बर्ड्स, इन्सेक्ट्स, लॉन्स, बेंचेस, सीसॉ, ओल्ड पीपल, चिल्ड्रन, पॉन्ड, वॉटर टॅप्स। या व्यतिरिक्त तुम्हाला गार्डन या वर्डवर आधारित रिलेटेड वर्ड दुसरे माहिती असतील तर तुम्ही ते लिहिले तरी चालणार आहे। आता मराठी मीडियमची गणित या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका। प्रश्न पहिला अ, योग्य शब्द शोधून गाळलेल्या जागा भरा 4 गुणांसाठी। पहिले विधान त्याचा ए पर्याय बरोबर आहे, दुसऱ्या विधानाचा बी पर्याय बरोबर आहे, तिसऱ्या विधानाचा सी पर्याय बरोबर आहे आणि चौथ्या विधानाचा डी पर्याय बरोबर आहे। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न 12 तासाच्या 24 तासाशी जोड्या लावा 4 गुणांसाठी। बघा पहिल्या क्रमांकाची डी जोडी बरोबर आहे, दुसऱ्या क्रमांकाची ए जोडी बरोबर आहे, तिसऱ्या क्रमांकाची बी जोडी बरोबर आहे आणि चौथ्या क्रमांकाची सी जोडी बरोबर आहे। प्रश्न दुसरा किती रुपये आणि किती पैसे लिहा 4 गुणांसाठी। दशांश चिन्हात दिलेले आहे रुपये आणि पैसे आपल्याला लिहायचं आहे। 58.43, 58 रुपये 43 पैसे। दुसरे 9.30, 9 रुपये 30 पैसे। 2 दशांश चिन्ह 30, 2 रुपये 30 पैसे। 2 दशांश चिन्ह 3, 2 रुपये 3 पैसे। क्वेश्चन 3 ए सोडवा 9 रुपये 50 पैसे अधिक 14 रुपये 60 पैसे, त्याचं उत्तर येतं 24 रुपये 10 पैसे। 1 गुणासाठी होता हा प्रश्न, त्या ठिकाणी आपण उत्तर सोडवलेलं आहे। क्वेश्चन 3 बी बेरीज व वजाबाकी करा। एका गुणित 40 किलो 300 ग्रॅम भाजीपाला आहे, त्यात 17 किलो 700 ग्रॅम बटाटे आहेत, 13 किलो 400 ग्रॅम कोबी आहेत व उरलेले कांदे आहेत, तर कांद्याचे एकूण वजन किती? त्यासाठी अगोदर आपण बटाटे आणि कोबी यांचे वजन केले आणि त्या बटाटे व कोबी यांचे एकूण वजन आले 31 किलो 100 ग्रॅम आणि मग एकूण भाजीपाल्यामधून आपण बटाटे व कोबी यांचे वजन वजा केले। एकूण भाजीपाला होता 40 किलो 300 ग्रॅम आणि त्यातून आपण बटाटे व कोबी यांचे वजन वजा केले 31 किलो 100 ग्रॅम, उत्तर आले 9 किलो 200 ग्रॅम हे कांद्याचे एकूण वजन आहे। आता आपण सेमी गणित मॅथमॅटिक्स या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासू। क्वेश्चन 1 कंप्लीट द फॉलोइंग टेबल बाय 20 आवर्स 4 मार्क्स साठी आहे। 12 आवर्स क्लॉक आणि 24 आवर्स क्लॉक। फर्स्टचे डी ऑप्शन करेक्ट आहे, सेकंडचे ए ऑप्शन करेक्ट आहे, थर्डचे बी ऑप्शन करेक्ट आहे आणि फोर्थचे सी ऑप्शन करेक्ट आहे। क्वेश्चन 2 हाऊ मेनी रुपीज अँड हाऊ मेनी पैसे 2 मार्क्स साठी आहे, त्या ठिकाणी रुपीज आणि पैसे सांगायचे आहेत। क्वेश्चन 3 फिल इन द ब्लँक्स फ्रॉम द गिवन 4 मार्क्स साठी आहे, आपण त्या ठिकाणी उत्तर लिहून घेतलेले आहे। क्वेश्चन 4 ए ॲड 1 मार्कासाठी आहे, 9 रुपीज 50 पैसे प्लस 14 रुपीज 60 पैसे यांचे ॲडिशन करायचं आहे आणि आन्सर आलेला आहे 24 रुपीज 10 पैसे। क्वेश्चन 4 बी ॲड अँड सबट्रॅक्ट 2 मार्क्स साठी आहे, ॲडिशन करायचं आहे आणि त्यानंतर सबट्रॅक्शन करायचं आहे। पोटॅटो आणि कॅबेज यांचं वेट येतं 31 kg 100 ग्रॅम आणि टोटल व्हेजिटेबल वेट आहे 40 kg 300 ग्रॅम आणि त्यातून आपल्याला
पोटॅटो आणि कॅबेज यांचं वेट मायनस करायचं आहे. 31 kg 100 ग्रॅम मायनस केल्यानंतर आन्सर आलेला आहे 9 kg 200 ग्रॅम ओनियन्स वेट. आता परिसर अभ्यास या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका. प्रश्न पहिला अ, चुकी बरोबर ते लिहा 4 गुणांसाठी. पहिले विधान, पदार्थ उकळतो तेव्हा त्यातील सूक्ष्मजीवांचा नाश होतो. बरोबर. 2, सूक्ष्मजीव अन्नात वाढू लागले की आपले अन्न खराब होत नाही. हे विधान चूक आहे. 3, उन्हाळ्यात वाळवून ठेवलेले पदार्थ वर्षभर वापरता येत नाही. चूक. 4, फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे अन्नाला ऊब मिळते. हे विधान चूक आहे. प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 4 प्रश्न 8 गुणांसाठी लिहायचे आहे. पहिला प्रश्न, वाहतुकीच्या विविध साधनांची नावे लिहा. उत्तर, सायकल, स्कूटर, रिक्षा, बैलगाडी, टांगा, मोटारगाडी, टेम्पो, ट्रक, बस, होडी, जहाज, आगगाडी, मालगाडी, विमान इत्यादी. दुसरा प्रश्न, संगणकामुळे आपल्या जीवनात कोणता फरक पडला? आजचे आधुनिक युग हे संगणकाचे युग म्हणून ओळखले जाते. इंटरनेट हे जागतिक स्तरावरचे संगणकाचे जाळे आहे. यामध्ये संगणकाचा वापर करणाऱ्यांमध्ये माहितीचे आदानप्रदान होत असते. तिसरा प्रश्न, बुद्धिमान मानवाचा कोणत्या प्राण्यांच्या शिकारीवर अधिक भर होता? उत्तर, बुद्धिमान मानवाचा रानडुक्कर, हरिण, मेंढी, डोंगरी शेळी यांसारख्या छोट्या प्राण्यांच्या शिकारीवर अधिक भर होता. चौथा प्रश्न, प्रसार माध्यमांचे विविध प्रकार सांगा. दूरदर्शन, आकाशवाणी, समाचारपत्र, पत्रिका, इंटरनेट, मोबाईल इत्यादी. आणि प्रश्न तिसरा, खालीलपैकी मध्याश्मयुगीन स्थळांची चुकीची जोडी ओळखा 3 गुणांसाठी. अ, राजस्थान बागोर बरोबर जोडी आहे. आ, मध्य प्रदेश भीमबेटका बरोबर जोडी आहे. ई, गुजरात लांघन्स बरोबर जोडी आहे. ई, महाराष्ट्र विजापूर चौथ्या क्रमांकाची जोडी चुकीची आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण 5वीच्या वर्गाच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण केलेल्या आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.